आज नित्याप्रमाणे चिंतन, नित्याप्रमाणे म्हणजे दत्त जयंतीत आपण रोज एक एक दिवस आपण काहीतरी चिंतन करतो त्या पद्धतीने आज ज्या लोकांनी पारायण केलं त्यांनी 17वा अध्यायपर्यंत केलं. ज्यांनी श्रवण केले त्यांनी काल 7 अध्याय, आज 17 अध्याय इथपर्यंत बघितलं. याच्यामध्ये सगळ्यात लक्षात राहणारे अध्याय कुठले? तर कोणी सप्तशती गुरुचरित्र वाचत असतील, काही लोक मोठे वाचतात, मोठं गुरुचरित्र वाचतात, काही ऐकतात. पण एक गोष्ट कायम लक्षात राहते ते म्हणजे सायमदेवाचा 14वा अध्याय. हा बहुतेक लोकांना माहिती आहे. आणि हा जो 14वा अध्याय आहे तो आज आपण ऐकला. मग सर्पयाच्या पिलिया जसो पेटारी अशी मुशुको केवी जाय कोरून जाय, जे सर्पाचा जो पेटार असतो त्याला उंदीर कसा, जसं काही असं महाराजांनी छान वर्णन केले सरस्वती गंगाधरांनी. मुळामध्ये हा सायमदेव हा यवनाचा असा त्या पद्धतीचा तो अध्याय आहे. पण हा 14वा अध्याय हा सर्व संकटनाशक अशा पद्धतीने प्रचलित आहे. आणि बहुतेक ठिकाणी 14वा अध्याय हा कुठलंही संकट आलं, एखाद्याला आपत्ती आली, त्याच्याकरता हा 14वा अध्याय वाचावा असं शास्त्र आहे. शास्त्र याचा अर्थ की प्रचलित परंपरा आहे. याच्या आधीचा 13वा अध्याय, हा 13वा अध्यायाचा विशेष काय आहे ते या निमित्ताने उदरव्यथेच्या ब्राह्मणाशी महाराजांनी जी कृपा केली, त्या ब्राह्मणाची जी उदरव्यथा होती त्याला महाराजांनी कृपा केली. त्या निमित्ताने सायमदेव यांचं त्या ठिकाणी महाराजांचं दर्शन झालं, त्यांचं पदार्पण झालं. हे 13व 14वे अध्याय आपण जेव्हा ऐकलं यात विशेष काय आहे, तर हा जो गडबडा लोळणारा हा जो ब्राह्मण आहे, जो महाराज जेव्हा तिथे आले त्या ठिकाणी वासर ब्रह्मेश्वराला, त्यांनी जेव्हा बघितलं की हा एक ब्राह्मण इथे गडबडा लोळतोय, कशा करता, तो असं म्हणतो अन्नाची वैरी होय जाणं. लोकांचं जीवन हे अन्न असतं, हे अन्नच माझं वैरी झालं आहे. त्यामुळे काहीतरी पक्षमासा भोजन करतो, 15 दिवसांनी वगैरे कुठेतरी मी काहीतरी खाल्लं तरी मला इतकं प्राणांतिक वेदना होतात. काल सत भोजन केलं त्यामुळे आज त्रास होतोय. मग महाराजांनी सांगितलं याला काहीतरी उपाय करू. काय उपाय करायचा? तर सायमदेवाला बोलवलं, याला सांगितलं याला पोटभर छान मिष्टान्न वगैरे जेवू घाला. मग आपण गुरुचरित्राचा 14वा अध्याय जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला सायमदेवाच्या मनाची काय कल्पना झाली असेल ती कल्पना येते की त्यांना असं वाटतं की हा ब्राह्मण खाल्लं म्हणून याला प्राणांतिक वेदना होतात. ते आता महाराजांनी सांगितलं याला जेवू घाला पोटभर, ते सुद्धा गोडधोड, आता याची काय अवस्था होणार. म्हणून त्यांनी काय सांगितलं की महाराजांचं वाक्य आहे, आज्ञाप्रमाणे आहे. त्यांनी सांगितलं महाराज जेवू घालतो पण तुम्ही जेवायला या. मग महाराज शिष्यांसकट त्याच्याकडे जेवायला गेले. आणि मग त्यांनी पूजेचं छान वर्णन केलं आहे की महाराजांची पाद्यपूजा केली, त्यानंतर जे त्याला रुद्रसूक्त वगैरे केलं, त्यानंतर जे तीर्थ होतं ते तीर्थ एका पात्रात घेतलं, त्याचीही पुन्हा अभिषेकाने पूजा केली. त्या तीर्थाची अशी डबल आपण म्हणतो की त्याला पुन्हा पूजा केली. अशा पद्धतीने छान वर्णन केलं, सगळ्यांना पंगत वगैरे केली. आणि मग त्या ब्राह्मणासकट महाराजांना त्यांनी प्रसाद दिला, छान वाढलं. आणि ते जे अन्न वैरी होतं तेच महाराजांच्या फक्त केवळ इच्छेमुळे, त्यांच्या आज्ञेमुळे त्याला औषध झालं आणि त्याची उदरव्यथा मुक्त झाला तो ब्राह्मण. हे एक विशेष आहे या 13व्या अध्यायाचा. 14वा अध्याय तर आपल्याला माहितीच आहे. त्या यवनाने जेव्हा बोलवलं होतं त्याला प्रति संवत्सरी घात करतो ब्राह्मणाशी म्हणून जणू काही मारायचं बोलवलं. आणि मग तिथे गेल्यावरती सुषुप्तीचं म्हणजे स्वप्नात त्याला असं वाटलं की कोणीतरी येऊन आपल्याला असं मारतोय, म्हणून त्याने हात जोडले आणि सांगितलं तुम्हा पाचारीले येथे कवणे, तुम्हाला इथे कोणी बोलवलं. त्यांनी सत्कार करून पाठवलं. हे 13वा 14वाचे 2 प्रसंग आहेत. हे काय सांगतात की यत्र यत्र दृढा भक्ती प्रकाशन्ते महात्मना, जिथे जिथे दृढ अशी गुरुभक्ती असेल, श्रद्धा असेल, त्या ठिकाणी जर सायमदेवासारखा एखादा शिष्य असेल, महाराजांनी जे केलं तुका म्हणे करीन सांगितले काम, धर्माधर्म देवा तुम्हा जाणे.
तर असा जर का दृढ भक्ती ज्याच्या ठिकाणी असेल त्याला बरोबर प्रचिती येते. आता आपण जेव्हा प्रत्येक वेळेस गुरुचरित्राचा उल्लेख करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपले जे गुरु आहेत त्यांच्या बाबतीत लोकांचे काय आहे. या ठिकाणी मुद्दाम आठवण म्हणून सांगतो. एक प्रसंग मला याकरता आठवतोय की नानांचे एक अत्यंत निकटचे शिष्य, जुनी मंडळी ओळखतात, मी मुद्दाम नाव घेत नाही, पण त्यांना हे सांगतो की त्यांना अशाच पद्धतीचा उदरव्यथेचा पोटाचा विकार होता, नागपूरला असणारे. आणि मी स्वतः जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा त्यांना त्यांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी असं सांगितलं, वैद्यांनी, की फक्त पोळीचा पापुद्रा ज्याला म्हणतात, पातळ असा तो पापुद्रा घ्यायचा आणि अगदी काही तिखट नाही, मीठ नाही, काही नाही, साध्या वर्णाचं पाणी, असं ती कितीतरी वर्ष घ्यायची, कारण त्यांना होते. आणि मग ते नानांबरोबर कारंजाला गेले. बहुतेक लोकांनी ज्यांना नानांचा परमार्थ मासिक वगैरे ज्यांनी नानांचं ऐकलंय, वाचलं असेल, त्यांना माहिती आहे कोणाची ही कथा आहे. पण ते जेव्हा कारंजाला गेले तेव्हा भालेकाका वगैरे दोन्ही मंडळी त्यांच्याबरोबर होती. त्या काळातला कारंजाचा प्रसाद म्हणजे जेवताना लाल साखर असं म्हणून लोक वडा भातावरती लाल साखर म्हणून तिखट वाढायचे आणि त्याच्यावरती तेल द्यायचे आणि मग ते वडा कुस्करून तिखट तेल वगैरे खायचं. मग त्यांनी असं म्हटलं त्या गुरुबंधूंनी भालेकाकाला, नाना म्हणे बसा, या दादा बसा प्रसादाला. बसले नारायणच्या पंक्तीला. त्यांनी भाले सांगितलं, भाले आता मी जातो की नाही नागपूरला सांगता येत नाही पहिल्यांदा, पण एक आपल्याला सांगतो की ते त्यांनी महाराजांच्या तिथे नारायणच्या बरोबर जो प्रसाद घेतला त्यानंतर जवळजवळ ते 75 वर्षापर्यंत आपल्या नानांच्या शताब्दीपर्यंत ते होते. आणि त्यानंतर त्यांची मी स्वतः कितीतरी वेळा पाहिलं, काही त्यांचा खाणं नाही, पिण्याचं काय कुठला नाही. ती व्याधी जसं गुरुचरित्रात असते तशीच व्याधी त्यांची सुद्धा दूर झाली. हे आपल्या गुरूंचा प्रताप आहे. आणि जे लोक मार्तंड महिमा वाचतात त्यांना फक्त आठवण करून देतो की त्यात बा देशपांडेंची कथा आहे. बा देशपांडे हर्षदीला राहायचे मागे त्या बिंगल्यांच्या घराच्या जवळ. नाना राहायचे इकडे हर्षदीला, नॉर्थ हर्षदीला, इकडे नदीच्या बाजूला. पण बा देशपांड्यांवर जेव्हा कोणीतरी प्रयोग केला आणि मग जेव्हा त्याला तो मांत्रिकांनी प्रयोग केलेली ती 11 अशी कृत्या त्याला दिसली, बरोबर त्याला मध्ये दारामध्ये नाना उभे आहेत आणि त्यांनी केलेली शक्ती नानांनी स्वतःजवळ घेतली असं बाळ देशपांडेंनी सांगितलं. मी स्वतः त्यांच्या तोंडून ऐकले, असं त्यांना प्रत्यक्ष दिसलं. ती शक्ती परत गेल्यानंतर मग नाना स्वतः घरी येऊन नानांनी त्यांचं सांत्वन केलं. तर अशा पद्धतीने गुरु हे आपल्या भक्ताचं रक्षण करतात. ही दोन्ही प्रचिती आजच्या काळात सुद्धा फक्त गुरुचरित्र काळात नव्हे तर आपल्या सद्गुरूंनी नानांच्या सुद्धा आयुष्यात त्यांनी भक्तांना दाखवून दिली. तेव्हा असे सद्गुरू आपल्याला लाभले. ही सद्गुरूंची परंपरा आपण पुढे अशी चालवावी. आणि पुन्हा लक्षात ठेवावं, गुरुचरित्रकारांनी असं सांगितलं आहे की उन्नत भूमी उदक स्थिर राहत नाही, सखोल भूमीला उदक स्थिर राहतं. पण भक्ती ही जर का खोल असेल, मनापासून असेल, तर भक्ती दृढ राहते. यत्र यत्र दृढा भक्ती प्रकाशन्ते महात्मना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आता उद्याविषयी काही सूचना. पहिली गोष्ट म्हणजे उद्या एकादशी आहे आणि ही जी मार्गशीर्षातली एकादशी असते ती गीता जयंती म्हणून प्रसिद्ध असते. त्यामुळे गीता जयंतीच्या निमित्ताने आपण इथे पूर्ण गीतापाठ करत नाही, पण 15 वाद्य इथे नेहमी म्हणतो. सामुदायिक सगळ्यांनी इथे या ठिकाणी उद्या म्हणायचं आहे त्रिपदीच्या बरोबर. पण जी लोक असतात त्यांनी त्यानिमित्त ते लक्षात ठेवावं. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा